कोपरगाव शहरात अलीकडे घडलेल्या चैन स्नॅकिंगच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलीस ॲक्शन मोडवर आले असून मंगळवार दिनांक 14 जुलै रोजी सलग दुसऱ्या दिवशी शहरातील विविध ठिकाणी विशेष नाकाबंदी करून वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे। शहरातील विविध भागात करण्यात आलेल्या या कारवाईत परवाना नसणे, ट्रिपल सीट प्रवास, विना नंबर प्लेट, ड्रंक अँड ड्राईव्ह अशा विविध प्रकारच्या एकूण 51 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये 30,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। मात्र पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही मोहीम दंड वसूल करण्यासाठी नसून अलीकडे चैन स्नॅकिंगच्या घटनांचा तपास आणि प्रतिबंध करण्यासाठी राबविण्यात येत आहे। या झालेल्या चैन स्नॅकिंगच्या घटनांमध्ये विना नंबर प्लेटच्या दुचाकीचा वापर झाल्यामुळे अशा वाहनांवर विशेष लक्ष ठेवून तपासणी केली जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। ही कारवाई कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव ढमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने, पोलीस उपनिरीक्षक दीपक रोटे, वाहन शाखेचे दिगंबर शेलार तसेच इतर पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली आहे। बातमी तुमची प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव।